नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला करूया छानपैकी दिवसाची सुरुवात आणि शुभ गुरुवार सगळ्यांना. आता आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील 3रा गुरुवार. तर त्याची सुरुवात आज अगदी सकाळी 6 पावणे 6 केली आहे. मुलं स्कूलमध्ये चालले आहे तर त्यांच्यासाठी टिफिन वगैरे बनवून घेतला. छानपैकी बटाट्याची भाजी बनवून घेतली आहे आणि चपाती बनवून घेतली आहे. सकाळचं रुटीन हे आपलं 5:30 ते पावणे 6 वाजता सुरू होत असतं. तर अशा पद्धतीने टिफिन वगैरे बनवून घेतला आणि त्याच्यात मी भाजी वगैरे पॅक करून घेत आहे. पलकचा आहे, यशचाही टिफिन मी पॅक करून त्याला दिलेला आहे. आता तो गेलेला आहे. तो सगळ्यात आधी जात असतो. मग त्याचा टिफिन वगैरे त्याचं सगळ्यात आधी आवरून घेते. त्याच्यानंतर पलक असते, पलक जाते तर तिचंही मग आवरून घेत असते मी. तिचाच टिफिन पॅक वगैरे करत आहे मी. चपाती आणि भाजी ठेवून दिलेली आहे. तिला थोडीशी काकडी वगैरे ठेवून देत आहे मी छोट्याशा लंच बॉक्समध्ये अगदी. तर एक छोटीशी छान अशी मावून जाते काकडी वगैरे. आणि नंतर 4 वाजता एक ब्रेक होतो, त्या टायमाला तिला लागणार आहे थोडंफार. तर मी तिला आज 2 छान छोटेसे लाडू आणि एक चकली वगैरे असं देऊन दिलेलं आहे. तर खाल्लं तर ठीक तिने, पण मुलांना देऊन द्यावं, मग ते ऑटोमॅटिक खात असतात. तर आता ती रेडी वगैरे होते. तिचं झालं की मग ती जाईल. त्याच्यानंतरच हे सगळे दोघं गेले की मग आवरायला भेटतं. तर चला आता ती गेलेली आहे, मी आवरून घेते माझं. आंघोळ वगैरे करून घेतली. आंघोळ झाली की तुम्हाला माहीतच आहे सगळ्यात आधी मग तुळशीची पूजा वगैरे करून घेत आहे मी इथे. तुळशी मातेची पूजा झाल्याशिवाय दिवसाची सुरुवातच होत नसते. तर अशा पद्धतीने मी तुळशी मातेची पूजा वगैरे करून घेत असते. तर तुळशी मातेची पूजा झाल्यावरच छान आणि प्रसन्न असं मन होऊन जातं आपलं. छान वाटतं अगदी. मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करत असते की माझी सुरुवात ही अशा पद्धतीनेच होत असते आणि मला खूप छान वाटतं तसं. नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला करूया छानपैकी सुरुवात. ती झालेलीच आहे आणि बाकीची कामं करून झाली, आंघोळ वगैरे झाली. त्याच्यानंतर म्हटलं चला देवाची भांडी वगैरे घासून ठेवली होती ती पुसून ठेवते. पुसून ठेवली म्हणजे कशी मग यूज करायला. मग आता ही सगळी भांडी वगैरे इथे घासलेली आहे बघा. म्हटलं ते आवरून ठेवूया म्हणजे किचन वाटा खाली झाला की लवकर स्वयंपाक वगैरे करून घेईल. त्याच्यानंतर मग पूजेची मांडणी वगैरे करणार आहे. आता अजून हळदीचं लेपन वगैरे बाकी आहे, ते सुद्धा करून घेते मी. तर आज गुरुवार आहे, मार्गशीर्ष महिन्यातील 3रा गुरुवार. तर आजचा दिवस कसा जातो हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत. म्हणता म्हणता 3रा गुरुवार येऊन गेला. तर आता पुढचा 4था राहील. तर चला पुढची सगळी तयारी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे, काय काय कसं होतं. तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत. सगळी लागणारी जी तांब्याची भांडी होती पूजेसाठी ती सगळी घासून पुसून स्वच्छ करून घेतलेली आहे, साईडला ठेवली. असं असलं का खूप म्हणजे आवरायचं तर खूप असतं, पण आपल्याला ते करावंच लागतं. तर म्हणून मग करून घ्यायचं पूजेच्या दिवशी असं सगळं. कारण लक्ष्मी माता ही स्वच्छतेची प्रिय आहे म्हणून. तर स्वच्छता ही सगळ्या गोष्टीची झालीच पाहिजे. आणि हळदीचं लेपन करून घेत आहे. आज थोडीशी हळद ओली होती ती कुटून घेतली. आधी तिच्यानेच लावून घेतलेलं आहे हळदीचं लेपन. त्याच्यानंतर दुसरी हळद घेतली, पाण्यात मिक्स केली, तिच्याने हळदीचं लेपन लावून घेतलं आणि ते सुकतं तोपर्यंत म्हटलं चला रांगोळी वगैरे काढून घेऊया. तर अशाच पद्धतीने मी काढून घेत असते. तर अशा पद्धतीने केलं ना तर पूजेची सुरुवात ही नेहमी आपल्या दारातूनच व्हायला पाहिजे. कारण चांगल्या आणि निगेटिव्ह वाईब्स ह्या दारातूनच येत असतात. पण निगेटिव्ह वाईब आपल्या दारातली हळदीचं लेपन वगैरे सगळी स्वच्छता बघितली ना, निगेटिव्हिटी बाहेरच थांबते. त्याच्यासाठी चांगल्या गोष्टीची सुरुवात ही कधी पण दारातूनच होत असते, दारातूनच येत असते. लक्ष्मी मातासुद्धा दारातूनच येते. म्हणून आपला दरवाजा अगदी छान आणि सुशोभित करावा त्याच्यासाठी. तर म्हणून मी करून घेते आणि छानही वाटतं ते आपल्याला बघायलासुद्धा. आपल्या स्वतः डोळ्यांनी बघायला खूप छान वाटतं. तर खालच्या साईडला रांगोळी वगैरे काढून घेतली आणि आता खालची रांगोळी काढून घेत आहे. एक छोटंसं, जास्त टाईम नाही आहे म्हणून म्हटलं चला एखादं छोटं फूल वगैरे काढून घेऊया. तर ते फूल वगैरे काढून घेतलं मी इथे. नंतर स्वस्तिक वगैरे काढून घेतली कुंकवाने, हळदीचं लेपन सुकलं होतं म्हणून. मग त्याच्यानंतर आता पूजा करायला आणलेलं आहे. सगळी रांगोळी वगैरे काढली गेली की हे सगळं करण्यासाठी भरपूर असा टाईम लागतो. आणि घरातली कामं तुम्ही बघितली, सकाळी मुलं वगैरे गेले की सगळं म्हणजे तिथूनच आपलं 5:30 पावणे 6 वाजेपासून रोजचं
कामांना सुरुवात होते. पण इतर दिवशी हे काम नसतं, पण काही सणवार असला, पूजा असली की अशा पद्धतीने हे एक्स्ट्राचं काम वाढलेलं असतं. टाईम लागतो सगळ्या गोष्टी करण्यासाठी, पण करावा. अगदी छान वाटतं मनाला आपल्या आणि आपल्या घरात पॉझिटिव्हिटी निर्माण होते. म्हणून हे सगळं करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने मी करून घेते. पूजा वगैरे करून घेतली उंबऱ्याची आणि अशा पद्धतीने दिसतोय आज आमचा उंबरा आणि छान अशी रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे. तर तुम्हाला कसं वाटलं हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. अशा पद्धतीने केलं की मन अगदी छान आणि प्रसन्न असं होऊन जातं. त्याच्यानंतर बाकीची दुसरी कामं झाली घरातली. मग पूजेची मांडणी वगैरे करून घेतली, कारण आपला उपास असतो, मग घरातल्यांचा नसतो. मग 2 जणांचा स्वयंपाक म्हणजे यश आणि सतीश तेही आलेले आहेत. त्यांची नाईट म्हणजे ड्युटीवरून आले, ते नाईटला जाणार आहेत. तर त्यांचा सगळ्यांचा स्वयंपाक वगैरे करून घेतला. पूजा ही बघा, तुम्हाला अगदी सकाळी जमत असेल तर सकाळी मांडून ठेवा आणि दिवसभर असली की अगदी घरात म्हणजे प्रसन्न असं वातावरण असतं. पूजा कोणतीही मांडा तुम्ही, छोटी मोठी कोणत्याही याच्या पद्धतीने, तर मन अगदी प्रसन्न राहतं घरामध्ये. कोणत्याही टायमाला लक्ष्मीची पूजा आपण संध्याकाळीच करत असतो तसं तर, पण मी दुपारच्या टायमाला म्हणजे आवरलं की तेव्हा मी सगळं मांडणी वगैरे करायला भरपूर टाईम लागतो, तोपर्यंत टाईम होऊन जातो. मग अशा पद्धतीने सगळी मांडणी करून घेतलेली आहे. आज काही मुखवटा वगैरे लावला नाही, अगदी सिंपल जसं आपलं पुस्तकात दिलेलं आहे, जे आधी चालत आलेलं आहे त्याप्रमाणे कळस मांडून घेतला. लक्ष्मी मातेची मूर्ती होती ती ठेवून घेतलेली आहे. आज अशाच पद्धतीने मांडणी करून घेतलेली आहे. तरीसुद्धा अगदी इतकं छान आणि मन प्रसन्न होऊन जातं ना. तर अशा पद्धतीने पूजेची मांडणी आणि पूजा आपण मनोभावे मांडली ना, तर इतकं छान, कितीही मनामध्ये तुमच्या भावना आहेत ना, हे महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीने पूजा मांडलेली आहे. तुम्हालाही छान डेकोरेशन करायचं नाही, करतातच भरपूर जण, पण म्हटलं चला आज जो मुखवटा आहे दुसरा काही घेतलेला नाही आहे मी, इच्छा आहे घ्यायची, पण म्हटलं बघू पुढच्या वर्षी, पण ह्यावेळेस म्हटलं चला अशाच पद्धतीने आज मांडणी करून घेऊया. 2 वेळा तर झालं होतं मुखवटा वगैरे लावून, तर म्हटलं आज छान सिंपल असं करूया आणि खूप सुंदर वाटत होतं. अशी सुद्धा पूजा मांडली ना तर खूप छान वाटतं. तर मनात आपला भाव महत्त्वाचा आहे. तुम्ही किती तुमच्यामध्ये भावना आणि किती तुम्ही देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करायची असते आपल्याला, कारण त्यांच्यामुळेच तर हे सगळा संसार आहे, पूर्ण जग आहे त्याच्यामुळे. तर मग आता इथे मी कमळाचं फूल भेटलं होतं पहिल्या दिवशी, फुलं वगैरे घेऊन आली होती ना, तर त्याच्यानेच छान अशी कमळाचं फूल भेटलं तर ते घेऊन आली होती, ते ठेवून घेत आहे मी इथे. आणि छानपैकी अशा पद्धतीने एकच आणि लक्ष्मी मातेची पूजा मी इथे करून घेत आहे. त्याची मनोभावे पूजा मांडलेली आहे आणि फुलांचा हा छान सुगंध, दिव्यांचा उजेड आणि फक्त मनात एकच प्रार्थना की माझ्या घरावर आणि माझ्या कुटुंबावर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद हा कायम राहावो, हीच लक्ष्मी मातेजवळ मी प्रार्थना करत आहे. आणि मनात एकच तीच भावना आहे माझ्या पूजा करताना. आपण मनात पूजा मांडणी वगैरे करतो ना, तर तेव्हा लक्ष्मी मातेचं नामस्मरण करायचं आहे. मनामध्ये आपल्या कोणत्याही देवाची तुम्ही पूजा करा तर त्याचं नामस्मरण हे झालंच पाहिजे. आणि ते पूजा मांडायला मग, कारण पूजेमध्ये एक वेगळीच दिव्यता आपल्याला दिसून येते मग त्याच्याने. तर अशा पद्धतीने सगळी पूजा मांडणी करून घेतली आहे. पानं ठेवून घेतले, नागवेलीचे पानं नाही भेटले ते, पण मी तिथे आंब्याचे पानं वगैरे ठेवून घेतले. त्याच्यावर छान छोटीशी विष्णू भगवानांची आणि लक्ष्मी मातेची मूर्ती आहे ती पण ठेवून घेतलेली आहे. जो 1 रुपयाचं नाणं ठेवायचं असतं ते ठेवून घेतलं, पुस्तक ठेवून घेतलेलं आहे. आणि गणपती बाप्पांची स्थापना करून घेतली. गणपती बाप्पाच्या स्थापनेनेच पूजेची सुरुवात होत असते. आधी दिवा वगैरे लावून घेतला साईडला, त्याच्याने पूजा वगैरे मांडून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने मांडणी झालेली होती माझी.
त्याच्यानंतर कथा वगैरे वाचण्यासाठी मी इथे बसलेली आहे. तर कथा वगैरे वाचून घेत आहे. तर कथा वाचायला थोडासा टाईम लागतो. सगळं आधी स्तोत्र वगैरे वाचून घेते, लक्ष्मी मातेचं स्तवन वगैरे करून घेते, त्याच्यानंतर मग पुस्तकातलं स्टार्ट होत असतं. तर छान वाटत होतं. अशा पद्धतीने ह्याच जागेवर मी नेहमी ती पूजा मांडून घेते. आता बघू शेवटच्या दिवशी ह्या साईडला ट्रॉली करून मग तिकडून पूजा वगैरे मांडावं लागेल. तर छान अशा पद्धतीने धूप वगैरे सगळं लावलेलं असलं ना, छोटी जरी पूजा मांडली तर अगदी मन प्रसन्न होऊन जातं. तर अशा पद्धतीने छान पूजा अशी मांडून घेतलेली आहे आणि खूप छान वाटतं आहे. आणि दर गुरुवारी असे छानपैकी घरात काही ना काही पूजा वगैरे असली की मन अगदी प्रसन्न होऊन जातं. तर त्याचप्रमाणे आजही आणि छानपैकी असं वाटतं की मार्गशीर्ष महिना कधी येणार आणि छान अशी पूजेची सुरुवात होणार. सणवार आले की अगदी घरात छान पॉझिटिव्हिटी निर्माण झालेली असते. तर ती सुद्धा झालेली आहे आणि खूप छान वाटलेलं आहे. छान पूजा मांडून घेतली. तुम्हाला आजची ही पूजेची मांडणी आणि कसं वाटलं? अगदी साधी सिंपल पण छान अगदी मनाला मोहून टाकणारी अशी पूजा वगैरे मांडून घेतलेली आहे. तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. नक्कीच आन्सर देत चला व्हिडिओचं. आणि तुम्हाला कसं काय वाटतं आहे, तुम्हाला काय अजून इम्प्रूव्हमेंट हवी आहे ते सुद्धा तुम्ही मला व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये सांगू शकता. तर संध्याकाळ झाली. त्याच्यानंतर मग संध्याकाळची स्वयंपाक वगैरे तयारी लवकर लागली होती. मी म्हटलं चला लवकरात लवकर स्वयंपाक वगैरे करून घेऊ. कितीही म्हटलं थोडासाही बनवायचं असलं तरी टाईम हा लागतच असतो. त्याच्यानंतर कांदे चिरून घेतले, मसाल्याचं वाटण बनवून घेतलं थोडंसं आणि कढई ठेवली. कढईत तेल टाकलं, मसाला वाटण टाकून घेतलेलं आहे. थोडंसं लाल मिरची पावडर, थोडासा गरम मसाला, थोडी धणा पावडर अशा पद्धतीने सगळं टाकून घेणार आहे मी. आणि तुम्हाला आवडेल त्यानुसार आणि थोडी टोमॅटोची पेस्टही टाकून घेतलेली होती मी. गरम मसाला, आपली डेलीचे रुटीन मसाले अगदी नॉर्मल. आणि देसी चण्याची भाजी मी इथे बनवून घेत आहे. इतकी टेस्टी झाली होती ना. आता अशा पद्धतीने तुम्ही भाजी नक्की बनवून बघा. खूप छान आणि मस्त लागली होती भाजी. अगदी जास्त सार नाही बनवायचा, अगदी थोडीशी घट्टशी, खूप छान मस्त. आणि मसाला खूप परतून घ्यायचा आहे. त्याला जोपर्यंत तेल वगैरे सुटत नाही तोपर्यंत छान परतून घ्यायचा. त्याच्यामध्ये चणे मी भिजत घातलेले होते, ते शिजवून वगैरे घेतलेले होते म्हणून फटक्यात होतं. कारण हे चणे शिजवायला खूप टाईम लागत असतो, म्हणून आधी सगळी तयारी ते शिजवण्याची वगैरे तिथपर्यंत करून ठेवली ना तर छान झटपट होतं. आणि अशा पद्धतीने भाजी वगैरे बनवून घेतलेली आहे. थोडंसं घट्टसर असा ठेवायचा आहे. खूप छान आणि टेस्टी अशी भाजी झालेली होती. थोडंसं खोबरं, कांदा, अद्रक, लसूण आणि टोमॅटो याची पेस्ट मी टाकून घेतलेली आहे. नक्की ट्राय करून बघा तुम्ही सुद्धा. आजची ही भाजी खूप छान आणि चविष्ट अशी झालेली होती. त्याच्यानंतर म्हटलं चला गोडाचा काही पदार्थ बनवायचा आहे. मागच्या वेळेस थोडी खीर वगैरे बनवून घेतली होती. तर म्हटलं आज गाजर होते, गाजराचा हलवा बनवायचा राहिला. म्हटलं गाजरचा हलवाच बनवून घेऊया. एक कढई ठेवून घेतली, त्याच्यात तूप टाकून घ्यायचं आहे किंवा मग तेलही टाकू शकतात असं. तर मग गाजर मी टाकून घेतले आहेत किसून. 1 किलो गाजरचा हलवा आहे. तुम्हाला किती प्रमाण करायचं त्यानुसार तुम्ही अंदाजे घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने किसून घेतलेलं गाजर त्याच्यात टाकलं, मिक्स करून घेतलं, चांगलं परतून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ झाकून द्यायचं त्याला.
झाकलं म्हणजे कसं की आणि मध्ये मध्ये हलवत राहायचं, नाही तर खाली चिपकून जातं. तर अशा पद्धतीने मिक्स करायचं. गाजर हे क्रंची लागतात, थोडे छान शिजले पाहिजेत ते, म्हणून तेल टाकायचं आणि छान झाकून ठेवायचं. त्याला थोडं पाणी सुटतं, तर त्याच्यातच ते शिजत असतात. तर ते टाकून घेतलं, त्याच्यानंतर झाकण काढलं आणि मग थोडंसं परतून घेतलं. त्याच्यानंतर मग त्याच्यात आता दूध टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला जर मावा टाकायचा असेल तर म्हणजे तो टाकू शकता तुम्ही. मी नाही टाकत, मी सिम्पलच बनवते अगदी गाजरचा हलवा, पण अगदी चविष्ट असा होतो. दूध टाकून घेतलं, वाटी ते 2 वाटी दूध टाकून घेतलेलं होतं. त्याच्यानंतर त्याच्यातच साखर टाकून घेतलेली आहे. तुम्हाला किती गोड हवं त्यानुसार तुम्हाला साखर घ्यायची आहे. मी इथे एक अर्धी वाटीच्या वर साखर घेतली होती, ती टाकून घेतलेली आहे. आणि ड्रायफ्रूट कट करून घेतले होते थोडेफार, ते सुद्धा ह्याच टायमाला टाकून घ्यायचे आहे, म्हणजे ते छानपैकी शिजतात याच्यामध्ये. मिक्स करून घेतलं आणि परत थोडा वेळ झाकून ठेवलं आणि मध्ये मध्ये मिक्स करत राहिली. पण नंतर मग एकदम ड्राय करायचे आहेत ते आपल्याला, त्याचं पूर्ण पाणी सुकतं आणि गाजर छानपैकी सॉफ्ट होतं तोपर्यंत. मग कढई चेंज करून घेतली, थोडंसं लागायला लागलं होतं. मग म्हटलं चला कढई दुसऱ्या कढईत ट्रान्सफर करून घेतलं आणि ही कढईमध्ये छान मिक्स करून घेतलं. आणि परत आपल्याला पूर्ण ड्राय झालं की 1 ते 2 छोटा चमचा अगदी तूप टाकून घ्यायचं आहे, कारण ते मग छान सोडतं ते अगदी आणि मस्त लागतं असा टेस्टी. वरून जर लास्टमध्ये आपण थोडंसं अशा पद्धतीने तूप टाकलं ना, आणि इतका छान आणि मस्त बघू शकता, त्याचा कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. असा टेस्टी असा आपला गाजरचा हलवा तयार झाला. त्याच्यानंतर ही भाजी आहे. आता मी म्हटलं चला सगळा स्वयंपाक रेडी आहे. चपातीसुद्धा बनवून घेतलेली होती आणि राईस बनवून घेतलेला होता, तो सुद्धा तयार झालेला आहे. सोयाबीन वगैरे टाकून घेतले होते थोडे राईसमध्ये. सोयाबीनची ड्राय भाजी बनवली, त्याच्यात राईस मिक्स केला, दोघं मिक्स करून घेतले आणि आजचे नैवेद्याची थाळी आपली अशा पद्धतीने तयार झाली. तर भाजी काढून घेतलेली आहे. म्हटलं नैवेद्याचं ताट वगैरे करून घेऊया. हे सगळं बनवत खूपच टाईम होतो. हे 2 वस्तू तुमच्यासोबत मी शेअर केलेल्या आहेत, बाकीचं बनवून घेतलेलं आहे. तर आता मी इथे ताट वाढून घेते. एका वाटीत भाजी घेऊन घेतलेली आहे, ती ठेवलेली आहे. इथे मी आता सोयाबीन पुलाव म्हणू शकता तुम्ही याला, तर सोया पुलाव इथे मी ठेवून घेत आहे. राईसमध्ये थोडेसे गाजर कॅप्सिकम असं मिक्स केलं आणि त्याच्यामध्येच मी थोडेसे वाटाणे टाकले होते. त्याच्यानंतर सोयाबीनची भाजी बनवली, ती टाकून घेतलेली आहे. राईसमध्ये मिक्स केलं आणि बस जस्ट एवढंच केलेलं आहे. सिंपल असं बनवलं होतं आणि भाजी तयार झाली. पापड ठेवला आहे, चपातीही झालेलीच होती. आणि मग आता इथे थोडंसं सॅलेड म्हटलं चला ठेवून देऊया. 1 टोमॅटो कट करून घेतला. काकडी संपली होती, मग काकडी म्हटलं सकाळी शेवटची होती, 2 तर खराबच निघाल्या. आता काकड्या भेटतात पण जास्त करून मध्ये वरून दिसत नाही, पण आतमध्ये कधी कधी खराब निघतात त्या. तर ती संपली होती म्हणून टोमॅटो ठेवून घेतलेला आहे. पापड ठेवला, चपाती आणि गाजरचा हलवा. आजचा नैवेद्य असा आहे. छानपैकी चण्याची भाजी बनवून घेतलेली आहे, देसी चणे, आणि गोडामध्ये गाजरचा हलवा बनवला आहे, पापड, भात, अशा पद्धतीने छान असा नैवेद्य तयार. तेथे नैवेद्य दाखवून देते मी देवीला. बाकी सगळं झालेलं आहे. आरती वगैरे करून घ्यायची, त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे झाला की मग नैवेद्य दाखवायचा आहे. स्वाहा, ओम स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदनाय स्वाहा, ओम समनाय स्वाहा, ओम ब्रह्मणामृतत्वाय स्वाहा. तर आजचा दिवस अशा पद्धतीने होता. नैवेद्य झालं आणि दिवसभर अशी कामं असतात आणि सणासुदीच्या दिवशी तुम्हाला माहीतच आहे जास्त कामं वाढतात. तर अशा पद्धतीने आजचा दिवस गेलेला आहे. तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. आणि नेक्स्ट ब्लॉग बघण्यासाठी लवकरच तयार राहा. तर अशा पद्धतीने नैवेद्य वगैरे दाखवून झालं. आता नंतर जेवणं वगैरे करू आणि आजचा दिवस असा झालेला आहे. खूप छान अशा पवित्र दिवशी तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल. बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे छान नवीन व्हिडिओची नोटिफिकेशनही तुम्हाला तुमच्या मोबाईलवर भेटत राहील. तर तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा व्हिडिओ शेअर करू शकता आणि छान छान कमेंट करा, लाईक करा.